जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोल्हापूरमधील सांगोडे ह्या गावातील श्री नरसिंह मंदिर. तर चला मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करूया. कोल्हापूरपासून सांगोडे 21 किलोमीटर अंतरावर आहे. सांगोडेमध्ये येण्यासाठी रंकाळा बसस्टँडवरून दर अर्ध्या तासाला बस मिळते. रंकाळा हुपरी किंवा रंकाळा कागल ही बस सांगोडे फाटा येथे थांबते. सांगोडे फाट्यापासून नरसिंह मंदिर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या व डाव्या बाजूला उंच मनोऱ्याचे 2 दीपमाळ नजरेत पडतात. दीपमाळाच्या समोर सुंदर उंच शिखराचं भव्य मंदिर दिसतं. मंदिर अतिशय सुंदर व भव्य आहे. मंदिर प्राचीन असून या मंदिराला 300 वर्षाचा इतिहास आहे. भगवान नरसिंह स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे. दर सोमवारी येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळते. नरसिंह भगवंतांची एक कथा सांगितली जाते. हिरण्यकश्यपूला मारूनही देव शांत होईना. तेव्हा भगवान शंकराने त्यांना शांत करायला उग्र शरभ भैरवाचे रूप घेतले. तर या रूपातून भद्रकाली हिरंगाई प्रगट झाली. या शरभानं नरसिंहाला युद्धाला आव्हान दिले. दोघांनाही परस्पराचे कपटपेच सिंह आणि शरभ ओढून काढले आणि हरिहर एकाकार झाले. हेच गंडभैरव नरसिंह. इथल्या ग्रामस्थांची एक संस्कृती आपल्याला पाहावयास मिळते. इथे एकमेकाच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार केला जातो. मंदिराच्या सभागृहात सुंदर असा नंदी पाहायला मिळतो. यावरूनच
स्पष्ट होतं की हरिहराचं रूप एकच आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी नरसिंह मूर्ती. मूर्तीचा मुखवटा हा चांदीने मढवलेला आहे. मंदिराच्या परिसरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी हे मंदिर आपणास दर्शनासाठी पाहाव्यास मिळते. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं सांगोड्याचं श्री नरसिंह मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. जय शिवराय.